सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. भगवंताने तुम्हाला आम्हाला नरदेह दिला. हा कशाकरिता दिला? तर भजनाकरिता दिला. म्हणून महाराज म्हणतात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. जर आपण देवाचं भजन केलं नाही तर हा जन्म वाया जाईल. नाही तरी गेला जन्म वाया. विठ्ठल विठ्ठल. ऐका, या जगामध्ये दोन व्यक्ती अशा आहेत की त्या आपल्याला हिताचा उपदेश करतात. एक आहेत आई वडील आणि दुसरे आहेत संत. मर्यादित मातृत्व ज्या ठिकाणी आहे तिला म्हणावं आई, आणि अमर्यादित मातृत्व ज्या ठिकाणी आहे त्यांना म्हणावं संत. आई या शब्दाचा आपण जर विचार केला तर आई हा शब्द नसून तो मंत्र आहे आणि सहजच स्फुरणारा मंत्र आहे. देवादिकांचे जे मंत्र आहेत ते आवर्जून म्हणावे लागतात, पण आई हा असा शब्द आहे की तो सहज मुखामध्ये येतो. ज्या वेळेला बाळ जन्माला येतं, बाळ जन्माला आल्याच्या नंतर ते 1 वर्षाचं झाल्यानंतर म्हणा किंवा 2 वर्षाचं झाल्यानंतर म्हणा, त्या लेकराच्या मुखातून पहिला शब्द जर कोणता बाहेर पडत असेल तर तो म्हणजे आई. केवढा अधिकार आहे आई या शब्दाचा. रामकृष्ण परमहंसांनी शारदा मातेला माता या पदाने अलंकृत केलं. आदि गुरु शंकराचार्य जागतिक लेवलच्या अद्वैत वेदांतातले सिद्धांतातले परिवाकाचार्य, ते सुद्धा निर्वाण शतक लिहिताना द्व्यपराध क्षमास्रोत लिहितात की नो यंत्र न तंत्र न मंत्र तद पिच न जाने स्तुती कथा. म्हणजे हे भगवती, मला यंत्र कळत नाही, तंत्र कळत नाही, मंत्र कळत नाही. मला फक्त एकच कळतं की तू माझी श्रेष्ठ माता आहे आणि मी तुझा अपराधी मुलगा आहे. जागतिक लेवलचा विचारवंत स्वतःला अपराधी मानतो आणि आपल्या आईला श्रेष्ठत्व प्रतिपादन करतो. त्याचं कारण असं आहे की आई आपल्या मुलाशी अनन्य असते. ज्याप्रमाणे चातक नावाचा पक्षी आहे तो फक्त पावसाचं पाणी पितो, तो इतका अनन्य आहे की तो फक्त पावसाचंच पाणी पितो. माऊली म्हणतात समुद्र सरिता चोहीकडे, तरी ते पापियासी कोरडे, काजे निगुणी थेंबा पडे पाहुणी तया. माऊली म्हणतात एखादं बाळ जर घरात खेळत असलं, त्याची आई जर घरकामात मग्न असली आणि ते बाळ जर रडायला लागलं तर स्वर्गातल्या अप्सरा जरी आल्या तरी ते बाळ त्यांच्याकडे पाहत नाही. आपुलिये माये कुबजे जरी आहे, म्हणजे आपली आई कुरूप जरी असली तरी ते बाळ तिच्याकडे जातं, तिच्याशी अनन्य असतं. कारण आई ही आई असते. आई लेकराच्या हिताचा विचार करते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. प्रत्येक आईच्या अंतःकरणामध्ये लेकराच्या हिताची तळमळ असते. आई कोणतीही असली, पशु असो पक्षी असो, आई ही आई असते. उडाली पक्षीने गेली अंतराळी, चित्त बाळाजवळी ठेवून या, किंवा जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकाळ. प्रत्येक आईला लेकराच्या हिताची काळजी असते. विठ्ठल विठ्ठल. एक छोटं खेडेगाव होतं. त्या खेडेगावामध्ये 5-50 घरं होती. तिथे एक ब्राह्मणाचं घर होतं. तो ब्राह्मण, त्याची बायको आणि त्याची बहीण असे 3 जण त्या घरात राहत होते. ते गाव एवढं निर्जल होतं की तिथं डॉक्टर नाही, वैद्य नाही, हकीम नाही. आणि कर्मधर्म संयोग असा की त्या ब्राह्मणाच्या बायकोला दिवस गेले आणि प्रसूतीची वेळ आली. त्या ब्राह्मणाला बाहेरगावी पूजा करण्याकरता जायचं होतं. तो आपल्या बायकोला म्हणतो जावं की ना जावं, कारण 2-4 दिवसावर प्रसूतीची वेळ आली होती. ती म्हटली ताई आहेत ना माझ्याजवळ, तुम्ही निश्चिंतपणे जा. तो म्हटला अगं ती 16 वर्षाची मुलगी काय करणार आहे. त्या बाईने वरती बोट केला आणि सांगितलं तो आहे ना माझ्यासोबत, काही काळजी करू नका. आणि तो ब्राह्मण निघून गेला. आता त्या बाईला प्रसूतीच्या वेदना जाणवायला लागल्या. ती म्हटली ताई बाहेर कोणी मदतीला मिळतं का ते पहा. ती मुलगी बाहेर आली. सांगितलं गावातली सगळी लोक कामाला गेली. हताश झालेली ब्राह्मण स्त्री तिने 2 मिनिट देवाचं स्मरण केलं आणि परत आपल्या नंदेला सांगितलं ताई बाहेर जाऊन या, पिंपळ पारावर एक साधू महाराज बसलेले आहेत. ती मुलगी बाहेर आली, त्या साधू महाराजांजवळ गेली आणि म्हणे महाराज माझी भाऊजाई वेदनेने खूप तळमळतीये, तिला मुलगा होईल की मुलगी होईल हे सांगा. साधू महाराजांनी आपल्या अंतिंद्रिय शक्तीने पाहिलं आणि सांगितलं तुझी भाऊजाई मरणार नाही, उलट तिला मुलगा होईल. आता मुलगा होईल म्हटल्याबरोबर ती मुलगी घरी येण्याकरिता निघाली. साधू महाराज म्हटले थांब, तो जर 2 तासा आधी झाला तर भिकारी असेल आणि 2 तासाच्या नंतर झाला तर राजाचा
प्रधान असेल, ती मुलगी घरी आली, आपल्या भाऊजाईला सांगितलं, वहिनी तू मरणार नाहीस, उलट तुला मुलगा होईल. आता मुलगा होईल म्हटल्याबरोबर त्या बाईला आनंद झाला. ती मुलगी म्हटली, ऐक, तो जर 2 तासा आधी झाला तर भिकारी असेल आणि 2 तासाच्या नंतर झाला तर राजाचा प्रधान असेल. आतापर्यंत विचार करणारी ब्राह्मण स्त्री विचार करायची की कधी माझी प्रसूती होईल, आणि आता विचार करायला लागली की हे बाळ 2 तासानंतर कधी जन्माला येईल. त्यावेळेला त्या बाईने 2 तास शीर्षासन केलं आणि गोंडस अशा बाळाला जन्म दिला. त्यावेळेला चतुर बिरबलाचा जन्म झाला. मला सांगायचंय काय की मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. विठ्ठल विठ्ठल. आईचा आपण जर विचार केला तर आई म्हणजे पिलांची पक्षीन, बछड्याची वाघीण, वासराची गाय असते. मऊ मायाळू जशी दुधावरची साय असते, कुणाची मम्मा असते तर कुणाची माय असते. आई कशी का असू द्या, मायेचा आभाळ असते, कारण जन्माच्या आधीपासून फक्त तिच्याशीच जुळलेली आमची नाळ असते. हे नाळेचं नातं आहे, बाहेरून आलेलं नातं नाही. कारण आभाळातनं या धर्तीवर आजवर कोणी पडलेलं नाही. गुरुशिवाय कधीच कुणाला विद्या प्राप्त झालेली नाही. प्रत्येकाची काळजी घ्यायला देवाकडे खरंच खूप वेळ नाही, म्हणून तर देवाने प्रत्येकाला दिली सुंदर अशी आई. आणि आई या शब्दात खरंच फार सामर्थ्य लपलेलं आहे. आ म्हणजे आत्मा, तर ई म्हणजे ईश्वर. आणि जिचा आत्मा ईश्वरूपी असेल ती किती महान आहे त्याचं वर्णन आपण एका शब्दात करू शकत नाही. सबसे बड़ी है पगले, सबसे बड़ी है माँ, 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 से बढ़कर कोई नहीं रे, माँ देती दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, विश्वमाऊली ज्ञानोबारांनी त्यांच्या जीवनामध्ये आई वडील नसल्याची खंत व्यक्त करावी. अरे पंढरपूरचा विठुराया सुद्धा स्वतःला म्हणून घेतो विठाई, आणि मीठ या शब्दामध्ये जर आई शब्द घातला ना तर त्याची सुद्धा होते मिठाई. इतका गोड शब्द आई आहे. आई नावाचा हेवा विश्वमाऊली ज्ञानोबारांना वाटतो. तेही स्वतःला माऊली म्हणून घेतात. माऊली म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीसारखा विराट ग्रंथ लिहिला, मी माझ्या जीवनामध्ये रेड्यामुखी वेद बोलविला, मी माझ्या जीवनामध्ये निर्जीव अशी भिंत चालवली, पण या सर्व गोष्टींचं कौतुक करणारी माझी आई रुक्मिणी माता आणि माझे वडील विठ्ठलपंत हे जिवंत नाहीत ना, याचंच मला फार दुःख वाटतं. असं म्हणतात, नेहमी असतात संयमांचे घाट, नेहमी असतात संयमांचे घाट, वाहत नाहीत अश्रूंचे पाठ. प्रेमाचा असतो सदैव खळखळाट, आई वडिलांच्या आधाराशिवाय फुलवणार कोण आयुष्याची वाट. कधी कधी असते मुखावर रागाची झालर, पण मनी वाहतो पुत्राविषयी प्रेमाचा सागर. वणवण होते पुरीच्या लग्नासाठी, उंबरठे झिजवतात ते चांगल्या स्थळासाठी. नतमस्तक होतात पोराच्या नोकरीसाठी, कधीही जगत नाही ते स्वतःसाठी. प्रतीक असतं ध्येयाचं, त्यागाचं, चरण स्पर्श करा त्या जन्मदात्या मायबापांचं. इथं बसलेल्या सगळ्या माता माऊल्यांनो एक गोष्ट सांगू का? बाईचं माहेर माहेर तोपर्यंत आहे जोपर्यंत माहेरामध्ये आपली आई आहे, जोपर्यंत माहेरामध्ये आधार देणारा बाप आहे. एकदा का आई गेली ना, बाईचं माहेर पण संपलं हो. म्हणून आपली आई कशीही असू द्या, आई आई असते. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लेकरांना घेऊन लेक माहेरी आली ना,
काय आनंद होतो त्या माऊलीला. अहो 3च किलोचे पापड बनवलेले असले ना तर त्यातले अर्धा किलोचे पापड आपल्या लेकीच्या पिशवीमध्ये टाकते. आणि सासरी कितीही चांगल्या क्वालिटीचे पापड असले तरी त्या पापडाला ती चव येत नाही जी आईने दिलेल्या अर्धा किलोच्या पापडाला आहे. म्हणून मायबापांनो, आई कशीही असू द्या, आई आई असते. आई गेल्यानंतर ज्या वेळेला लेक माहेराला येते, दारात उभी राहते, भाऊ कुठेतरी बाहेर गेलेला असतो, भाऊजाई कामात असते आणि माहेराला आलेली लेक बाहेर उभी असते. 5 मिनिटं होतात, 10 मिनिटं होतात, कुणाचंच लक्ष नाही आहे, डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. आज माझी आई असते ना, 10 मिनिटं बाहेर उभं राहावं लागलं नसतं, माझी दृष्ट काढली असती. पण आई गेली ना, माया गेली. व्यापता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम जिच्यामध्ये भरलेलं आहे ना, तिला आई असं म्हणतात. कधीतरी विचारा त्या आईला, कधी स्वतःसाठी जगली का तू? कभी तो उस माँ से पूछो कि बच्चे को जन्म देने के बाद कभी आपने अपने लिए भगवान से मांगा है कुछ? किसी पेड़ को अपने लिए धागा बांधा है या किसी चर्च में जाकर अपने लिए मोमबत्ती जलाई है? किसी नदी में अपने नाम का सिक्का फेंका है? पूछो उस माँ से, तूने भी एक ही जिंदगी पाई है. स्वतःसाठी जगणं आई विसरून जाते. लेकरांसाठी जिचं आयुष्य आहे, उठताना बसताना मनामध्ये एकच विचार असतो की माझ्या लेकराचं कसं होईल. म्हणून मायबापांनो, आई कशीही असू द्या, आई आई असते. आई गेली ना, आई गेल्याच्या नंतर मावशी काकू आत्या येतात ना, आम्हाला सांगतात, बाळा रडू नको रे, काळजी करू नको, मी तुझ्या आईसारखी आहे. पण आईसारखं असणं वेगळं आणि आई असणं वेगळं. म्हणून मायबापांनो, आपली आई अडाणी असू द्या, अशिक्षित असू द्या, लेकरांवर प्रेम मात्र कमी होत नाही. एक उदाहरण सांगेन. एक लहान मुलगा होता आणि त्याच्या लहानपणीच त्याचे वडील वारले. वडील वारल्याच्या नंतर आईने त्या मुलाला लहानाचं मोठं करायला सुरुवात केली. पण दुर्दैव असं होतं की त्या आईला एक डोळा नव्हता. ती आई दिसायला कुरूप होती. मुलगा लहानाचा मोठा झाला, शाळेमध्ये जाऊ लागला, मित्रांना भेटू लागला, विचार करू लागला, माझ्या सर्व मित्रांच्या आया किती सुंदर आहेत, किती छान आहेत, पण माझी आई एका डोळ्याने आंधळी आहे, दिसायला कुरूप आहे. आणि जर माझी आंधळी आणि कुरूप आई शाळेमध्ये आली ना तर 4 मित्रात माझा अपमान होईल. म्हणून त्या मुलाने कधीच त्या आईला शाळेमध्ये बोलवलं नाही, कधीच त्या आईची ओळख करून दिली नाही. एक दिवसाचा प्रसंग आहे. एक दिवस त्या मुलाच्या शाळेमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कार्यक्रमानिमित्त बोलावलं होतं. या मुलाने मात्र घरी निरोप दिला नाही. का दिला नाही? कारण जर माझी कुरूप आणि आंधळी आई शाळेमध्ये आली ना तर माझ्या मित्रात माझा अपमान होईल. पण त्या मुलाला हे कळत नव्हतं की आई जरी कुरूप असली तरी तिचं वात्सल्य कुरूप नाही आहे. आईला एक डोळा जरी नसला तरी तिची माया मात्र कमी होत नाही. त्या लहान मुलाला कळत नव्हते. सगळ्या विद्यार्थ्यांच्या आया शाळेमध्ये गेल्या. त्या आईच्या कानावर गोष्ट ऐकू पडली की आपल्या मुलाच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे, आपण गेलो पाहिजे. आपला मुलगा आपल्याला सांगायचा विसरला असेल, पण तिला काय माहिती की आपल्या मुलाने आपल्याला जाणून बुजून सांगितलं नाही. तयारी केली आणि गेली ती आई शाळेत. जसं आंधळ्या आईला शाळेमध्ये बघितलं, तळपायाची आग मस्तकात गेली, डोळे लाल बुंद झाले, मुलगा रागा रागत घरी निघून आला. तशी आई त्याच्या पाठीमागे लगेच आली. विचारलं, बाळा अरे काय झालं? आई अशीच असते. चुकी लेकराची असली ना तरी माफी ती मागते. एवढं उदार अंतःकरण त्या माऊलीचं असतं. विचारलं, बाळा अरे काय झालं? म्हटलं, अगं आई तुला काय गरज होती? अगं तू शाळेत आल्यामुळे माझ्या मित्रात माझा अपमान झाला. तू आंधळी आहेस, तू मला अजिबात आवडत नाही, तुला आई म्हणून घेण्याची मला लाज वाटते. आई ढसाढसा रडू लागली. या जगामध्ये तुम्ही कितीही अपराध केले ना, तुम्हाला कुठला न्याय माफ करेल की नाही मला माहिती नाही, पण एक मायालय असं आहे जिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतील. ते म्हणजे आईचं मायालय आहे. आईला वाईट वाटलं, पण विचार केला मुलगा लहान आहे, त्याला कळत नाही. पण त्या मुलाने ठरवलं मोठं व्हायचं. जोपर्यंत शिक्षणाला पैशांची गरज आहे, पैशांकरिता आईची गरज आहे, तोपर्यंत हिच्या जवळ राहायचं. एकदा का मोठा झालो की हिला कायमचं सोडून जायचं.
अहो बाप गेल्याच्या नंतर आईचं जीवन कसं असतं ना, नाही सांगू शकत. लोकांची धुणं भांडी करायची, ती माऊली शेतामध्ये कामाला जायची, पै जमा करून लेकराचे पैसे भरले. मुलगा इंजिनियर झाला, चांगल्या कंपनीत कामाला लागला, शहरामध्ये संसार थाटला, पण आईला मात्र विसरला. आईच्या कष्टाला मात्र विसरला. पुन्हा गावात आला नाही. बरेच दिवस आई वाट पाहते, माझं लेकरू मला भेटायला कधी येईल. पडलेलं घर आहे, पावसाळ्यात घरामध्ये एवढं पाणी गळते की झोपायला सुद्धा जागा राहत नाही. पण सांगणार कोणाला? एकुलता एक मुलगा, त्याच्या शिक्षणाकरता रात्रंदिवस कष्ट केले, पण मुलगा मात्र मला सोडून गेला. फोन सुद्धा केला नाही. एक दिवस ज्या शाळेत तो शिकला त्या शाळेतून त्याला कार्यक्रमानिमित्त आमंत्रण आलं. गावात आला. शाळेतला कार्यक्रम संपल्यानंतर विचार करू लागला, गावात आलोच ना, मग ती कशी आहे ते तरी बघू. ती म्हणजे कोण? आई. घरी गेला तर घराला कुलूप होतं. विचार करू लागला, काय झालं असेल, कुठं गेली असेल. शेजारच्या बाईकडे गेला. म्हटलं, मावशी, इथे एक बाई राहत होती, ती कुठे गेली माहिती आहे का? त्या बाईने सांगितलं, अरे बाबा, ती बाई कुठे गेली ते मला माहिती नाही, पण जाता जाता एक चिठ्ठी देऊन गेली आणि सांगितलं, माझ्या आठवणीत माझी विचारपूस करत कोणी आलं ना, त्याला तू चिठ्ठी दे. ज्या वेळेला मुलगा तो चिठ्ठी वाचतो, ती आई लिहिते, बाळा, अरे तू माझा नेहमी राग केलास, मला नको नको ते बोललास, मी एका डोळ्याने आंधळी आहे म्हणून मला सोडून गेलास. अरे मी तुझ्याकरिता राबले. असू दे, तू लहान असताना नेहमी विचारायचं ना, आई तुला एक डोळा का नाही. ऐक रे बाळा, तू 2 वर्षाचा होता, तुझे वडील, मी आणि तू बाहेर फिरण्याकरिता निघालो होतो. नवीन मोटरसायकल होती, पण माझं नशीब फुटकं. जशी हायवेला गाडी लागली, समोरून भर वेगाने ट्रक आला. त्या ट्रकचा आणि आपल्या गाडीचा अपघात झाला. त्या अपघातात तुझे वडील गेले. सौभाग्य गेलं रे बाळा माझं. दवाखान्यात ॲडमिट असताना चेहरा आरशामध्ये बघितला तर एक डोळा नव्हता. धावत माझं लेकरू कुठे म्हणून डॉक्टरांना विचारलं तर डॉक्टर म्हटले, तुमचं जे बाळ आहे ते बाळ वाचलंय, पण त्याचे जे 2 डोळे आहेत ना, त्या 2 डोळ्यांपैकी त्याने एक डोळा या अपघातात गमावलाय. मला कुरूपता आली होती. मी डॉक्टरांना विनंती केली, म्हटले, साहेब, माझ्या लेकराला 2ही डोळ्यांनी बघता येईल असं काहीतरी करा. डॉक्टरांनी एकच पर्याय शिल्लक सांगितला. म्हटले, त्याला जर कोणी डोळा दिला तर तो व्यवस्थित होईल. आई क्षणाचा विचार न करता म्हणते, साहेब, माझे 2ही डोळे चेक करा आणि जो डोळा चांगला असेल ना तो काढा आणि माझ्या लेकराला 2ही डोळ्यांनी बघता येईल असं करा. ही सगळी घडलेली घटना तो मुलगा चिठ्ठीमध्ये वाचत होता. वाचता डोळ्यामध्ये अश्रू आले. विचार करू लागला, मला असणाऱ्या 2 डोळ्यांपैकी एक डोळा माझ्या आईने मला दिलेला आहे. हे ज्या वेळेस त्याला कळालं ना, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. आई आई म्हणून हाक मारू लागला, पण त्याची ती हाक ऐकण्याकरिता त्याची आई हे जग सोडून कुठेतरी लांब निघून गेलेली होती. म्हणून जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. माऊली म्हणतात, सकळ तीर्थाची अधुरे जिये का माता पितरे, तया सेविसी कीर शरीरे लोन कीजे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. मायबाप साक्षात देवाची स्वरूप आहेत. जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारं पात्र जर कोणतं असेल तर ते म्हणजे आई वडील आणि संत. आई गेल्याच्या नंतर लेकरावर प्रेम करणारं कोणी राहत नाही. एक उदाहरण सांगेल. एक 4थीचा मुलगा होता. आईला देवाज्ञा झाली. आई गेल्याच्या नंतर बापाने 4-6 महिन्याने घरामध्ये एक सावत्र आई आणली आणि ती सावत्र आई घरामध्ये आल्यापासून त्या 4थीच्या बाळावरती हुकूमत गाजवायची. अरे जा, घरातले सगळे भांडे घासून घे, कपडे धुवून घे. नाही ग आई, मला शाळेत जायचंय. अरे जर तू शाळेत गेला तर घरातले कामं कोण करेल. आणि एक दिवस तर सावत्र आईने 4थीच्या बाळाला अवघड काम सांगितलं. अरे जा, त्या कपाटामध्ये माझी महागडी साडी आहे, मला बाहेर फिरायला जायचंय, ती साडी प्रेस करून ठेव. चिमुकलं लेकरू होतं. साडी प्रेस करायला सुरुवात केली.
भरपूर दिवस झाले बाळ्या शाळेत येत नाही म्हणून सरांनी वर्गमित्र घरी पाठवला. वर्गमित्र बाळ्याकडे आला. बाळ्याचं लक्ष वर्गमित्राकडे गेलं आणि इकडे सावत्राईची साडी जळाली. ती सावत्राई पळत आली आणि म्हणते, अरे सांगितलं होतं ना तुला साडी जाळायची नाही. साडी जाळलीस ना, तुला याची शिक्षा मी देणार. चिमुकलं लेकरू होतं. आईला म्हणतो, चुकलं ग आई, माझा परत नाही करणार, असं चुकलं ग आई. सावत्राई होती, तिने त्या लेकराला खाली वाकायला सांगितलं. त्या लेकराला वाटलं खाली वाकायला सांगितलं म्हणजे पाय धरायला लावते काय. सांगायच्या अगोदर त्या लेकराने आईचे पाय धरले. ती म्हटली, अरे पलीकडे तोंड करून वाक. आईकडे पाठ करून तो वाकला. सावत्राई होती, लाल बुंद झालेली इस्त्री हातामध्ये घेतली. त्या लेकराचं शर्ट वर केलं आणि ती इस्त्री त्याच्या पाठीवर टेकवली. मुलगा ढसा ढसा रडू लागला. देवाला म्हणतो, देवा काय चुकलं रे माझं, काय वाईट केलं मी, का माझी आई मला सोडून गेली. सख्खी आई ती सख्खीच असते. ऐका, पहिला उपकार आपल्यावर आईचा कोणता असेल, या पृथ्वी तलावर पहिला पाय ठेवण्याकरिता आपल्याला गर्भामध्ये जागा कोणी दिली असेल तर ती आपल्या जन्मदात्या आईने दिली. उदाहरणार्थ एखादी जागा जर आपण भाड्याने घेतली तर दर महिन्याला त्या जागेचं भाडं आपल्याला द्यावं लागतं. पण या मृत्यू लोकामध्ये आई असं पात्र आहे की लेकराकडून कोणताही मोबदला घेत नाही. एखादा अनोळखा व्यक्ती आपल्या जर गावामध्ये आला आणि एखाद्या गावातल्या माणसाने त्याला भाड्याने खोली राहायला दिली आणि जर त्या अनोळख्या व्यक्तीने 5 वर्षानंतर मला जर स्वतःचं घर बांधलं तर तो लोकांना सांगतो, गावात आलो तेव्हा पाय ठेवायला जागा नव्हती पण ही देव माणसं भेटली. ओळख नसतानाही भाड्याने खोली राहायला दिली, ही देव माणसं आहेत. मग मला सांगा, ज्या आईने आपल्याला पहिला पाय ठेवण्याकरता तिच्या गर्भामध्ये जागा दिली त्या आईला देव नाही म्हणावं तर काय म्हणावं. हा झाला पहिला उपकार. दुसरा उपकार जर आपल्यावर आईचा कोणता असेल तर ते आहे प्राणदान. एका परड्यात तिचा प्राण ठेवला आणि दुसऱ्या परड्यात बाळ ठेवलं आणि बाळाला जन्म दिला. कधी जर बाळ आडवं आलं तर डॉक्टरांना प्रश्न पडलेला असतो की बाळाला जगवावं की बाळाच्या आईला जगवावं. ऑपरेशन थिएटर समोर बाप बसलेला असतो. डॉक्टर त्या बापाला प्रश्न विचारतात, म्हणतात, हे बघा मला या दोघांपैकी एकाला जगवायचंय. तेव्हा त्या बापाचं उत्तर असतं, साहेब बाळाच्या आईला जगवा. तोच प्रश्न डॉक्टर त्या माऊलीला विचारतात, म्हणतात, ताई मला तुमच्या दोघांपैकी एकाला जगवायचंय. तेव्हा त्या माऊलीचं उत्तर असतं, साहेब माझ्या पोटच्या गोळ्याला जगू द्या आणि मला मरू द्या. यालाच म्हणतात प्राणदान. प्राणदान या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगते. ज्या वेळेला बाळ जन्माला येतं, बाळ जन्माला आल्यानंतर ते रडलं नाही तर त्याला रडवावं लागतं. त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन असं आहे, बाळ जन्माला आल्याच्या नंतर त्याचं फुफ्फुस हे कोरडं असतं आणि ते चिकटलेलं असतं. बाळ जन्माला आल्यानंतर ते रडलं तर त्याचं फुफ्फुस उघडतं आणि मग श्वासोच्छवास चालू होतो. तिसरा उपकार आहे रक्तदान. आता काही लोक म्हणतील दवाखान्यात रक्ताची बॉटल मिळते, तर मी आईच्या रक्तदानाची ताकद सांगते. विज्ञानालाही न उलगडलेलं कोडं आहे. आईचं ब्लड ग्रुप वेगळं जरी असलं तरी त्या आईचं रक्त त्या बाळाला चालतं. आईचा चौथा उपकार आहे अस्थिदान. आपलं शरीरच्या हाडावर आहे ते हाड आणि शरीर आईने आपल्याला दान दिले. याच्याही पुढे जाऊन सांगते, आईनं नुसतं आपल्याला अस्थीचं दान दिलं नाही तर त्या अस्थीला मजबूत करण्याकरिता दुधामध्ये कॅल्शियम दिलं. ज्या वेळेला माणूस मरतो त्यानंतर त्याचं प्रेत जाळलं जातं. दुसऱ्या दिवशी आपण त्याच्या राखेजवळ जाऊन बघा, आईच्या दुधापासून मजबूत झालेली हाडं ही तशीच असतात. ही आईच्या दुधाची ताकद आहे. पाचवे दान आहे अब्रुदान. असे आईचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत, तसे देवाचे सुद्धा हे आपल्यावर काय आहेत, उपकार आहेत. त्या परमेश्वरानं नरदेह आपल्याला दिला. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षांची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. विठ्ठल विठ्ठल. देवाने आपल्याला अनमोल किमतीचा नरदेह दिला. देवाने म्हणून प्रत्येक अवयवाचा वापर कसा करायचा हे सुद्धा संतांनी आपल्याला सांगितले. देवाने हात दिलेत ना, मग हाताने टाळी वाजवली पाहिजे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी,
वाट ती चालावी पंढरीची. पायाने तीर्थयात्रा केली पाहिजे. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नाही. डोळ्यांनी काय केलं पाहिजे तर डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तोंडाने देवाचं नाव घेतलं पाहिजे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. कानाने काय केलं पाहिजे तर कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती ते माझं विश्रांती देई देवा. पण काही माणसं देवाचं नाव जरी कानावर पडलं तर कानात बोटं घालतात. देव म्हणतो तू भजन कानावर पडल्याबरोबर कानात बोटं घालतो, थांब तुला कायमचंच बहिरा करतो. बहिरा झालो या जगी नाही ऐकिले हरी कीर्तन नाही केले पुराण श्रवण. खऱ्या अर्थाने भगवंताने आपल्याला दुर्लभ असा मानवी नरदेह दिला. बडे भाग मनुष्यतन पावा सुर दुर्लभ सब ग्रंथ ही गावा. असा असणारा हा नरदेह खऱ्या अर्थाने या हाताला शोभा जर कशाने असेल तर दानाने आहे. हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्थ भूषणम श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम भूषणम किम प्रयोजनम. किंवा हस्तो पवित्र यदि दान पुण्यम पादो पवित्र यदि तीर्थयात्रा कंठ पवित्र यदि नाम घोष हृदयो पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. हाताने दान केलं पाहिजे. दानेन पुण्येन न तू कंकणेन. जर आपण दान केलं नाही तर काही माणसं खुळी जन्माला येतात. आपण म्हणतो हे खुळी का जन्माला आले तर हात होती खुळे हे तो पुढील मोटके कळे. आता काही माणसं आंधळे जन्माला येतात. आपण म्हणतोय आंधळे का जन्माला आले तर माऊली म्हणतात जळत्या दिव्याचे तेल जे चोरीती अंधत्व पावती म्हणून या. देवाच्या मंदिरातलं तेल जर चोरून आणलं की समजायचं पुढच्या जन्मात आंधळा जन्माला येणार आहे. म्हणून अनमोल किमतीचा नरदेह परमात्म्याने आपल्याला दिलेला आहे. आपल्याला एक अवयव जरी कमी दिला असता तर काय फजिती झाली असती दृष्टांत सांगते. दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन दिले तुझोडशी नारायण दिले तुझोडशी नारायण नाश जीवन भवरोग दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान नाश जीवन भवरोग दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन दिल तुझोडसी नारायणा नाश जीवन भवरो इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन दिल तुझोडसी नारायण नाश जीवन भवरो. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन विठ्ठल विठ्ठल. देवाच्या जर मनात आलं तर देव कोणालाच सोडत नाही. आता काही लोक इतके कंजूस असतात. सप्त्यात कधी काही वर्गणी नाही. पावती फाडायला गेल्यावर देता येईल ना आम्ही का पळून चाल. त्याने जीवनात 1 रुपया सुद्धा कोणाला दान केलं नाही. उत्तराखंडचा राहणारा गंगा किनारी गाव आहे पण आयुष्यात एकदाही गंगा स्नान केलं नाही. स्नान केलं म्हणजे ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी लागते. बायको म्हणे अहो मरायची वेळ आली एकदा तरी गंगा स्नान करा. तर बायको म्हटली म्हणून त्याला वाटलं आपण गंगा स्नान केलं पाहिजे. तो म्हटला जो स्नानाचा घाट आहे जिथं लोक असतात ब्राह्मण असतात तिथं अजिबात आंघोळ करायची, कारण तिथं कोणीतरी आपल्याला दक्षिणा मागायला येईल. मनात ठरवलं मुर्दा घाटावर स्नानाकरिता आपण जायचं, म्हणजे तिथं कोणीच आपल्याला ब्राह्मण दिसणार नाही. आता हा जो कंजूस होता सकाळी 3 वाजता मुर्दा घाटावर स्नानाकरिता गेला. स्नान केलं, इकडे तिकडे पाहिलं कोणीच दिसेना. म्हटलं जमलं आता. पण देवाच्या जर मनात आलं तर देव काय करेल सांगता येत नाही. नेमकाच घाटाच्या बाहेर आला तेवढ्यात भगवंत ब्राह्मणाच्या वेशात आले आणि म्हणतात महाराजजी दक्षिणा दीजिए. म्हटलं अरे बापरे, करायला गेलो काय आणि झालं काय. तो माणूस म्हटला
मी तुमची दक्षिणा नंतर देतो, ती उधार ठेवा. आता देव मागे लागला म्हणजे सोडतो काय? हा जो कंजूस होता, दुपारची वेळ होती, घरी गेला, जेवण केलं आणि आराम करू लागला. तर तेवढ्यात देव त्याच्या दारात आले. त्याच्या बायकोला सांगितलं, तुमच्या मालकाकडे आमची दक्षिणा बाकी आहे. ती बाई गेली, सांगितलं म्हणे, अहो ते कोणीतरी ब्राह्मण आलेत, म्हणतात तुमच्याकडे आमची दक्षिणा बाकी आहे. तो म्हटला, जा त्यांना सांग आमचे मालक आराम करतायत. ती बाई गेली आणि सांगितलं म्हणे, आमचे मालक झोपलेले आहेत. देव म्हटलं, जोपर्यंत यजमान उठत नाहीत तोपर्यंत मी इथंच थांबतो. आता 2-3 तास झाले, देव दारातच उभे. ती बाई गेली म्हणे, अहो ते तर खूप वेळचे बाहेर उभे आहेत. तो माणूस म्हटला, जा त्यांना असं सांग आमचे मालक आजारी आहेत. ती बाई गेली आणि सांगितलं. देव म्हटला, जर यजमान आजारी असतील तर ते चांगले होईपर्यंत मी काही जात नाही. आता 6-7 तासानंतर उठावं तर मागणारा दारातच उभा. बायको म्हणे, का हो किती दक्षिणा द्यायची? म्हणे 1 रुपया. बायको म्हणे, मागणारा काही जात नाही, एक काम करा, रुपया देऊन टाका. तो म्हटला, देत नाही. बायको म्हणे, रुपयासाठी मरता काय? तो म्हटला, हो तू बरोबर बोलली. जा म्हणे, त्यांना जाऊन सांग आमचे मालक मेले. असं सांगितलं म्हणजे तो काय रुपया मागणार नाही आणि घरी निघून जाईल. आता देव मागे लागल्यावर सोडत नाही. ती बाई गेली, सांगितलं आमचे मालक गेले, आता तुम्ही घरी जाऊ शकता. देव म्हटलं, अरे असं कसं? आमचे यजमान गेले ना आम्ही कसे जाऊ? त्याची अंतक्रिया होईपर्यंत आम्ही काही जात नाही. जे काय होईल म्हटलं ते आमच्याच हाताने होईल. जे काय होईल म्हटलं ते आमच्याच हाताने होईल. आमचे यजमान होते ते, भलेही 1 रुपया नाही मिळाला तरी चालेल. आता तो उत्तराखंडचा राहणारा, योग अभ्यासात पटाईत असणारा. देवाने ब्राह्मणाचं रूप घेऊन सगळ्या गावात सांगितलं, शेठजी गेले. तर सगळं गाव जमा झालं. आता हा योग अभ्यासात पटाईत असल्यामुळे श्वास बंद होता. लोक यायचे, हात उचलायचे, नाडी पाहायचे. लोकांना वाटलं आता हा गेला. लोक म्हटले, आता काय याला गावात ठेवू नका. फक्त 1 रुपयासाठी श्वास रोखून ठेवलेला होता. 1 रुपयासाठी श्वास रोखून ठेवलेला होता. लोक यायचे, हात पाहायचे, नाडी पाहायचे. लोकांना वाटलं हा गेला. आता त्याला सरणावर नेऊन ठेवलं, त्याला जाळायचं. बायको मोठ्याने रडायची. तिला वाटलं नाटक करता करता खरंच गेले काय? देव म्हटले, हे बघा माझी सगळ्यांना विनंती आहे, मला माझ्या यजमानाला शेवटचं बोलायचंय. देव त्याच्या जवळ गेले, त्याच्या कानात म्हणतात, 1 रुपया देतो का मरतो? तो म्हटला मरतो. देव म्हटला 1 रुपया सुटला. हा मोठ्याने म्हणतो, हा पठ्या उठला. विठ्ठल विठ्ठल मला संसाराचा आपण जर विचार केला तर संसार हा दुःखरूप आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. संसार हा मुळातच दुःखरूप आहे. संसार दुःख मूळ, संसार दुःख मूळ, संसार दुःख मूळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. काम क्रोधलो बसून पाठी लागले ओढाळ. काम क्रोधलो बसून पाठी लागले ओढाळ. कवना मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. 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 धर्म जागो सदैवाचा, उपकारी अधळ दृष्टी देतो, त्याचे नाव विचारले. धर्म जागो सदैवाचा, उपकारी अधळ दृष्टी देतो, नाव मी
नाही कुठे रात्रंदिवस तळमळ. आता संसारात दुःख आहे का सुख आहे? तर दुःख आहे. दुःखनाम संसार आणि सुखनाम परमात्मा. ज्या ठिकाणी दुःख आहे तो संसार आहे आणि ज्या ठिकाणी दुःखाचा लेश नाही तो परमात्मा आहे. संसारी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते का वेळे म्हणावे. संसाराचा आपण जर विचार केला तर आपल्याला वाटतं आपल्या शेजारचा सुखी आहे. तसं अजिबात नाही. दृष्टांत सांगते. एका गावात एका शेजारी अशी 2 घरं होती. एका बाईचा नवरा घरी आला की त्यांचे भांडणं चालू व्हायचे आणि दुसऱ्या बाईचा नवरा घरी आला की त्यांच्या घरातून मस्त हसण्याचा आवाज यायचा. पहिली म्हणायची कुठून हा माझ्या नशिबी पडला, घरी आला की मला भांडतो, मला शिव्या देतो. तिने ठरवलं आज संध्याकाळी नवरा घरी आला की त्याला आपण घाबरायचंच नाही. संध्याकाळी नवरा घरी आला, त्याने भांडायला सुरुवात केली. बायको म्हटली का हो तुम्ही घरी आल्याबरोबर मला भांडता, मला शिव्या देता, तुम्हाला काही अक्कल बिक्कल आहे का नाही. म्हणे काय झालं. म्हटले तुमच्या शेजारच्या मित्राकडे जा आणि त्याचा काही आदर्श घ्या. त्याने विचार केला. म्हटलं आपली बायको आपल्याला कधी काही बोलत नाही, हिच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. शेजारच्या मित्राकडे गेला. म्हटलं अरे बाबा आम्ही दोघं नवरा बायको रात्रंदिवस भांडतो आणि तुम्ही हसता, असा कोणता खेळ करता म्हणे, आम्हाला तरी सांगा. तो म्हटला अरे बाबा आम्ही काही खेळ वगैरे करत नाही. ज्या वेळेला आमच्या दोघं नवरा बायकोचे भांडणं होतात त्यावेळेला माझी बायको माझ्या पाठीमागे लाटणं घेऊन लागते. लाटणं लागलं की ती हसते आणि लाटणं हुकलं की मी हसतो. तसा हा संसार आहे. या संसाराची आपण किती जरी बरोबरी केली तरी होऊ शकत नाही. हेच तुकोबाराय आपल्याला सांगतात अभंगाचं 2य चरण. करिता बरोबरी करिता भरभरी दुरावाशी दूरी, करिता भरभरी दुरावाशी दूरी, करिता भरभरी दुरावाशी दूरी, करिता भरभरी दुरावाशी दूरी, भवाची पुरी वाहावसी, भवाची पुरी वहावसी, भवाची पुरी वहावसी, भवाची पुरी वहावसी, करिता भरभरी दुरावसी दूरी, करिता भरभरी दुरावसी दूरी, करिता भरभरी दुरावसी दूरी, करिता भरभरी दुरावसी दूरी, भवाची पुरी वाहावसी, भवाची पुरी वाहावसी, भवाची पुरी वाहावसी, भवाची पुरी वाहावसी, करिता भरभरी दुरावसी दूरी, करिता भरभरी दुरावसी दूरी, करिता भरभरी दुरावसी दूरी, करिता भरभरी दुरावसी दूरी, करिता बरोबरी दुराविसी दुरी, भवाची पुरी वहावसी. या संसाराची आपण किती जरी बरोबरी केली तरी पूर्ण होऊ शकत नाही. कारण संसार हा इंद्राचा असो किंवा उंदराचा हा अपूर्णच आहे. या संसार सागरातून तारणारे जर कोण असतील तर ते आपले श्रीगुरु आहेत. संसार सागरी बुडता सद्गुरु वाचुनी तत्वता, आन नाही सोडविता सत्यवार्थ आहे माझी, किंवा सद्गुरु वाचुनी संसारी तारक नसेची निष्ठंक आण कोणी. ज्ञानोबराय स्वतःचा अनुभव सांगतात. ते म्हणतात मज हृदय सद्गुरु जेने तारीला हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. या संसार तारणारे जर कोण असतील तर ते हे पहिले म्हणजे आपले श्री गुरु आणि दुसरं म्हणजे भगवंताचं नामस्मरण. म्हणून सगळ्यांनी एकदा हात वरती करा. विठोबा रखुमाई, 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 माझा 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 माझा
माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा महाराज या संसारामध्ये दुःखच आहे पण ते दुःख जर आपल्याला घालवायचं असेल तर ते म्हणजे त्याला एकच उपाय आहे ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण पण आपण नामस्मरण कसं केलं पाहिजे हेच तुकोबाराय आपल्याला सांगतात अभंगाचा शेवटचं चरण काही न लगे एक भावाची कारण 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 हो काही न लगे एक भावाची कारण काही न लगे भावाची कारण काही न लगे भावाची कारण काही न लगे भावाची कारण तुका भले विठोबाची तुका भले आन विठोबाची तुका भले आन हरिता बरोबरी दुरावीची दुरी हरिता बरोबरी दुरावीची दुरी करिता बरोबरी दुरावीची दुरी हवाती पुरी वहावची काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुराविसी दुरी भवाची पुरी वहावसी तुकोबाराय म्हणतात आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे पण आपण केलेल्या नामस्मरणामध्ये भाव असायला पाहिजे गिरीधर लाल तो भाव का भूका राग कला नाही जाणत तुका किंवा भाव बळे आकळे येरवी नाकळे कर्तळ यावळे तैसा हरी तसेच तुकोबाराय म्हणतात मी त्या परमात्म्याची आण घेऊन सांगतो शपथ घेऊन सांगतो की देवाला भावाशिवाय दुसरं काहीच लागत नाही काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाजी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 आज या ठिकाणी या गादीवरती उभं राहण्याचं भाग्य मला ज्यांच्यामुळे लाभलेलं आहे असे म्हणजे माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण माऊली महाराज देशमुख त्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देते कारण आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे त्यांनी मला योग्य मार्गदर्शन दिलं म्हणून मी कीर्तनकार झाले त्यांनी मला अगोदरही मार्गदर्शन केलं आणि इथूनही पुढे असंच मार्गदर्शन करावं हीच इच्छा हीच विनंती करते आणि त्यांना कोटी कोटी धन्यवाद देते झालेली कीर्तन रूपी सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणांवरती समर्पित करते माझ्या गुरुवर्यांच्या चरणांवरती समर्पित करते तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणांवरती समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम देते जय विठ्ठल विठ्ठल जय एक मिनिट काल